तर मागच्या वेळेला आपण चर्चा केलेली की श्रील नारद मुनी त्यांच्या अगोदरच्या जन्मामध्ये ज्यावेळेस ते दासीपुत्र होते, कशा प्रकारे आपल्या आईच्या मृत्यूनंतर त्यांनी वेगवेगळे नगरे, ग्राम, खाणी, जंगल पार करून एका घनदाट निर्जन अशा जंगलामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी भगवंतांवर स्वतःचं ध्यान केंद्रित केलं. ज्या प्रकारे त्यांनी भक्तिवेदांतांकडून शिकले होते भगवंतांवर ध्यान केंद्रित करण्याचं. आणि त्यानंतर आपण बघतो, की ज्यावेळेस श्रील नारद मुनी त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या चरण कमळांचे ध्यान करू लागले आणि त्यांचे शरीरातून वेगवेगळे अष्टविकार भगवंतांच्या प्रेमामध्ये भावविभोर होऊन प्रकट होऊ लागले. त्यानंतर त्यांचे सर्व एक-एक इंद्रिय पुलकित झाले आणि भगवंतांचं त्यांना दर्शन पण झालं. परंतु भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर ते पण त्यांच्या हृदयामध्ये आणि काही क्षणामध्ये ते दर्शन त्यांच्या डोळ्यासमोरून म्हणजे त्यांना जे दर्शन होत होतं ते नाहीसं झालं. आणि नारद मुनी ज्यांनी की एकदा भगवंतांचं दर्शन प्राप्त केलं होतं, पुन्हा ते दर्शन प्राप्त करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पुन्हा हृदयामध्ये चिंतन करू लागले, परंतु त्यांना भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं नाही. आणि अशा प्रकारे नारद मुनी खूप प्रयत्न करून निराश झाल्या, शोक करत असताना भगवंतांनी त्यांना उपदेश करण्यासाठी सुरुवात केली. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेला कन्क्लूड केलेलं टेक्स्ट क्रमांक 20. तर आज आपण 21व्या श्लोकापासून सुरुवात करू आणि ही सुरुवात आवाज नहीं आ रही है. अनिल प्रभू हरे कृष्णा. आपल्याला आता पण आवाज येत नाहीये? हरे कृष्णा. रतिरूपा येतोय माताजी आवाज येतोय येतो. आवाज येतोय. ठीक ओके आहे, ओके. ठीक हरे आहे. कृष्ण. हरे कृष्ण. तर 21वा श्लोक आपण म्हणण्याच्या अगोदर कुणाचा काही प्रश्न आहे मागच्या चर्चेवर किंवा आतापर्यंत जे काही आपण पाहिलं आहे त्यावर? काही कोणता मुद्दा आहे, चर्चा वगैरे तुमची काही टिप्पणी आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 21. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. हन्तास्मिन् जन्मनि भवान् मां हन्तास्मिन् हन्तास्मिन् जन्मनि भवान् हन्तास्मिन् जन्मनि भवान् मां हन्तास्मिन् जन्मनि भवान् मां द्रष्टुम् इहार्हति मां द्रष्टुमिहार्हति अविपक्वः कषायाणाम् अविपक्वकषायाणाम् दुर्दर्शोऽहं कुयोगिनाम् धूर्धर्षोऽहं कुयोगिनाम्. हरे कृष्ण. हरे आपल्यापैकी कुणाला अनुवाद आणि तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्ण. मी वाचू? हरे कृष्ण. हरे कृष्ण. किरण प्रभू तुम्ही ह्या श्लोकाचं वाचा. कविता माताजी तुम्ही पुढच्याचं वाचा. ठीक आहे? हरे कृष्ण. येस किरण. अनुवाद. हे नारद, खेद आहे की तू या जीवन काळात मला पाहू शकणार नाहीस. जे सेवेत अपूर्ण आहेत आणि जे भौतिक दूषणातून सर्वथा मुक्त झालेली नाहीत ते क्वचितच मला पाहू शकतात. हरे कृष्ण. तात्पर्य वाचू ना? हा, एकच मिनिट फक्त. तात्पर्य. तर या एकच मिनिट फक्त. तर या अनुवादामध्ये 2 शब्द खूप महत्वाचे आहेत की अविपक्व. पक्व असणं म्हणजे व्यवस्थित मॅच्युअर किंवा पिकलेलं किंवा तयार फळ असणं. तर भगवंत इथे नारद मुनींना सांगत आहेत की त्यांची सेवा आतापर्यंत कोणत्या स्थितीमध्ये आहे? अविपक्व. आणि दुसरा मुद्दा सांगत आहेत की कषायना. कषायना म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारे
अनर्थ किंवा भक्तीसाठी चांगल्या नसलेल्या गोष्टी. तर नारद मुनी जरी आत्ता भक्तिवेदांतांच्या कृपेने भक्तीचं पालन करायचं, साधना भक्तीचं पालन करायचं शिकलेले आहेत, परंतु भगवंत त्यांना सांगत आहेत, की "हे बालका, मला पाहिजे की तुझी जी भक्ती आत्ता एका इन्फंट म्हणजे एका छोट्या बाळाच्या रूपामध्ये आहे, की अजून त्याची पूर्णपणे पक्वता येण्याची बाकी आहे. आणि तुझ्या हृदयामध्ये काही जे थोडेफार राहिलेले अनर्थ आहेत, त्याची पण स्वच्छता होणं आवश्यक आहे. तर ह्या 2 गोष्टी तुला करणं आवश्यक आहेत आणि तोपर्यंत या जीवनामध्ये तुला हे समजून घ्यावं लागेल, की जोपर्यंत आपली भक्ती पक्व होणार नाही किंवा आपल्या हृदयामधल्या सर्व अनर्थांचं, दूषणांचं स्वच्छता होणार नाही, तोपर्यंत दूरदर्शः भगवंतांचं जे रूप आहे, ते पाहण्यासाठी दूरदर्शः म्हणजे खूप कठीण किंवा अवघड आहे. आणि अशा प्रकारे आपल्या सेवेमध्ये अपरिपक्व असणाऱ्या योगींच्या किंवा भक्तांच्या डोळ्यांसमोर माझं हे रूप दर्शन होणं खूप अवघड आहे. त्यामुळे तू कृपया आत्ता लगेच असा विचार करू नको, की आत्ता भगवंतांचं रूप पाहायला मिळालं आणि मी पुन्हा या प्रकारे भगवंतांवर ध्यान केलं, तर मला पुन्हा भगवंतांचं रूप पाहायला मिळेल. तुला अगोदर ही जी भक्ती आहे ती अविपक्वपासून पक्व करावं लागेल. पूर्ण त्याला मॅच्युअर करावं लागेल आणि कषायानं म्हणजे हृदयातले हे जे काही अनर्थ राहिलेले आहेत, ते पण स्वच्छ करावे लागतील. त्यामुळे ह्या जीवनामध्ये, या दासीपुत्राच्या जीवनामध्ये तू कृपया अपेक्षा करू नको, की पुन्हा तुला लगेच भगवंतांचं दर्शन पाहायला मिळेल. थोडंसं वाट पाहणी या गोष्टींना आधी आपण दुरुस्त करू. येस प्रभूजी. तात्पर्य? तात्पर्य भगवद्गीतेत भगवंतांचे परमशुद्ध निरपेक्ष सत्य असे वर्णन केलेले आहे. त्यांच्यात भौतिकतेचा यत्किंचितही लेश नाही. म्हणून मनुष्यावर ऐहिकतेत लोक लेश मात्र ही आवड असल्यास तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. निदान रजोगुण आणि तमोगुण या 2 प्रकारच्या भौतिक गुणातून मुक्त पाहिजे. एक मिनिट. एक मिनिट. हां, प्रभूजी. झाल्यानंतर? एक मिनिट. हां. नाही, झाल्याच्या लक्षणाद्वारे हा एक मिनिट. हां, इथून. झाल्यानंतर हां. हा झाल्यानंतर पुढे भक्तीचा प्रारंभ होत असतो. काम व लोभ यापासून मुक्त झाल्याच्या लक्षणाद्वारे हा परिणाम दिसून येतो. अर्थ असा की मनुष्य इंद्रिय सुखाच्या इच्छांपासून मुक्त असला पाहिजे आणि इंद्रिय तृप्तीच्या बाबतीत संयमी असला पाहिजे. सत्व हा गुण प्रकृतीचा समतोल गुण आहे आणि भौतिकतेचा लेश मात्रही स्पर्श नसणे म्हणजे सत्वगुणातूनही मुक्त होणे होय. एखाद्या निर्जन वनात भगवंतांचा शोध घेणे ही सत्वगुणी क्रिया समजली जाते. मनुष्य आध्यात्मिक सिद्धीसाठी वनात जाऊ शकतो, परंतु तेथे ज्याला भगवंतांचे साक्षात दर्शन होईलच असे म्हणता येत नाही. त्याने असे सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीपासून मुक्त असले पाहिजे आणि दिव्यत्वाच्या स्तरावर स्थित असले पाहिजे. हेच केवळ भगवंतांशी वैयक्तिक संपर्क होण्यासाठी भक्ताला माझा करील. सहाय्य करेल. हां. अं, एक मिनिट हां, गेलो माझ्या दिव्यस्थान. त्याला सहाय्य करील. वस्तुतः जेथे भगवंतांच्या दिव्य विग्रहाची उपासना होत असते अशा स्थानात निवास करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंतांचे मंदिर दिव्य स्थान आहे, तर वन हे भौतिकदृष्ट्या चांगले वसतिस्थान आहे. नवागत भक्तांना भगवंतांच्या विग्रहाची अर्चना करण्याचा आदेश दिला जातो. भगवंतांचा शोध घेण्यासाठी नेहमीच वनात जाण्याविषयी सांगितले जात नाही. अर्चनेच्या विधीने भक्तीचा प्रारंभ होतो. वनात जाण्यापेक्षा हे उत्तम आहे.
नारद मुनींना त्यांच्या वर्तमान जीवनात वनात जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते भौतिक वासनांपासून पूर्णपणे मुक्त आहेत. ते आपल्या उपस्थितीने प्रत्येक स्थानाला वैकुंठात परिणत करतात. ते मानव देवता, किन्नर, गंधर्व, ऋषीमुनी आणि इतर सर्वांना भगवंतांची शुद्ध भक्ती प्रदान करीत असतात. त्यांच्या अशा कार्यातून त्यांनी प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज असे आणि त्यांच्यासारखे कित्येक जण भगवंतांच्या दिव्य सेवेत संलग्न केले आहे. म्हणूनच भगवंतांचा शुद्ध भक्त नारद मुनी आणि प्रल्हाद यांच्यासारख्या महान भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करतो आणि संकीर्तनाद्वारे भगवंतांचे यशोगान करण्यात आपला संपूर्ण वेळ व्यतीत करतो. अशी प्रचार पद्धत सर्व भौतिक गुणातून मुक्त आहे. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. जय. हे नारद, खेद आहे की तू या जीवन काळात मला पाहू शकणार नाहीस. जे सेवेत अपूर्ण आहेत आणि जे भौतिक दूषणातून सर्वथा मुक्त झालेले नाहीयेत, ते क्वचितच मला पाहू शकतात. ते भगवंत नारद मुनींना सांगत आहेत की थोड्याशा काळापुरतं, थोड्याशा वेळेकरिता तुला हृदयामध्ये माझं दर्शन होऊ शकलं, परंतु या दोन कारणाने, अपरिपक्व भक्ती अजून असल्याने आणि हृदयाचे दूषण पूर्णपणे शुद्ध न झाल्यामुळे असं भगवंतांचं दर्शन, जे की या गोष्टी आपल्या हृदयामध्ये असताना होणं अवघड आहे, तुला या जन्मामध्ये कदाचित दिसणार नाही. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांची भक्ती प्राप्त करायची आहे. तर कमीत कमी गोष्ट काय केली पाहिजे प्रत्येक व्यक्तीने, की जे खालच्या स्तराचे जे प्रकृतीचे नियम आहेत, रजोगुण आणि तमोगुण, मोड ऑफ पॅशन आणि मोड ऑफ इग्नोरन्स, कमीत कमी या रजो आणि तमोगुणाच्या प्रभावातून तर आपण बाहेर येऊन कमीत कमी सत्वगुणाला येणं आवश्यक आहे. आणि प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे एका नवविध भक्तीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेला असणाऱ्या साधका भक्तांसाठी, जसं की आपल्यापैकी आपण जवळपास सर्वजण, मी स्वतःबद्दल तर निश्चित सांगू शकतो की आपण साधना भक्तीमध्ये एकदम सुरुवातीच्या स्तरावर आहोत. तर आपल्याला भगवंतांना जाणून घेण्यासाठी सत्वगुणाचं जीवन पालन करणे खूप आवश्यक आहे, कमीत कमी. आणि सत्वगुणाचं जीवन पालन करून नंतर साधना भक्तीच्या प्रभावाने हळूहळू आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होईल. आणि अशा प्रकारचं पूर्ण हृदय शुद्धीकरण झाल्यानंतर असे भगवंत जे की शुद्ध सत्वामध्ये स्थापित आहेत आणि ते परमशुद्ध निरपेक्ष सत्य असं त्यांचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये, अशा भगवंतांना जर आपल्याला प्राप्त करायचंय, पाहायचंय, त्यांच्याशी आदान प्रदान करायचंय, तर आपल्याला पण कमीत कमी सत्वगुणाच्या पण पर जाणं आवश्यक आहे, ज्याला कुणाला भक्तीमध्ये पुढे जायचंय. आणि प्रभुपाद सांगतात की भगवंतांना प्राप्त करण्यासाठी हृदयाचं शुद्धीकरण करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत. जसं की वनामध्ये जाऊन भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, हे पण सत्वगुणात सांगितलेलं आहे. पण प्रभुपाद सांगतात की अशा वनात जाण्यापेक्षा अशा ठिकाणी राहणं हे जास्त श्रेयस्कर आहे, जिथे भगवंतांची, त्यांच्या अर्च विग्रहाची व्यवस्थितपणे अर्चना विधीने त्यांचं पूजन होतं, त्या डीटी वर्शिप ज्याला आपण म्हणतो. तर अशा ठिकाणी राहणे म्हणजे अशा घरामध्ये राहणे, जिथे भगवंतांच्या अर्च विग्रहाची नेहमी व्यवस्थित भक्तिमय मार्गाने अर्चना विधीने पूजन होते, अशा ठिकाणी राहणे हे वनात जाण्यापेक्षा जास्त उत्तम आहे. कशामुळे वनात जाण्याकरता जास्त उत्तम सांगितलंय, की असा एखादा व्यक्ती वनामध्ये गेला, ज्याचं की पूर्ण इंद्रिय अजून शुद्ध झालेले नाहीयेत, भक्तीमध्ये जोडलेले नाहीयेत, तर तो वनामध्ये जाऊन पण असं शास्त्र असं सांगतं की आपण 6 पत्नींसोबत वनामध्ये जात आहोत. तुम्ही म्हणाल, प्रभूजी असं कसं काय? एकटाच व्यक्ती भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जात आहे, पण आपण असं कसं म्हणत आहोत की
म्हणजे त्वचा, हे 5 आणि मन हे 6वं. तर असं 6 जे इंद्रिय आहेत आपले, ते कदापिही आपल्याला शांतपणे बसून भगवंतांवर ध्यान करू शकणार नाहीत. जर आपण त्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये आधी प्रॅक्टिसला सराव केलेला नाही, तर भगवंतांवर ध्यान होणं शक्य नाहीये, असं वनात जाऊन पण. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये वनात जाण्यापेक्षा काय उत्तम उपाय सांगितलाय? तुम्ही ग्रहे ठाको, वने ठाको, सदा हरी भजे ठाको. याचा याचा अर्थ आहे की तुम्ही घरी थांबा किंवा वनात जा, पण महत्वाचं आहे की नित्य भगवंत हरींची, भगवंत कृष्णांची सेवेमध्ये जोडलेलं असणं हे जास्त आवश्यक आहे. नाहीतर आपल्या अपरिपक्व स्थितीमध्ये आपण जर वनामध्ये जरी गेलो, तरी मन आपल्याला इकडे-तिकडे भौतिक गोष्टींमध्ये लक्ष लावण्यासाठी उद्युक्त करेल आणि एक क्षण पण आपण भगवंतांवर ध्यानपूर्वक त्यांचं ध्यान करू शकणार नाहीत, लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. आणि प्रभुपाद पुढे सांगतात, की नारद मुनी यांना पण नारद मुनींचं जे शुद्ध भक्तीचा जो स्तर आहे, तो असाच नाही प्राप्त झाला, की भक्तिवेदांतांना त्यांनी 4 महिने सेवा केली आणि झाले नारद मुनी, असं बिलकुल नाहीये. ह्या श्लोकातून आपल्याला कळतं, की त्यांना पण कशा कठीण परिस्थितींमधून जावं लागलं. 5 वर्षाचे असताना ज्यावेळेस आई हा त्यांचा एकमेव आश्रय होती, त्या आईचं पण मृत्यू झाला सर्पदंशाने आणि त्यानंतर पण त्यांनी हिंमत हारलेली नाही आणि वेगवेगळे गाव, शहरं, वस्त्या, खाणी पार करत शेवटी या निर्जन अशा घनदाट जंगलात आलेले भगवंतांवर ध्यान करून त्यांचं दर्शन प्राप्त झालंय आणि भगवंत आता पुढचा मार्ग त्यांना सांगत आहेत, की कृपया तुम्ही जे अपरिपक्व आहे, तुमची अजून सेवा अविपक्व आणि कषायानाम हृदयातले जे राहिलेले थोडेसे दोष आहेत, त्यांना कृपया आधी शुद्ध करा आणि नंतर तुम्ही भक्तीमध्ये पूर्ण तयार होऊन मग आपल्याला भगवंत नेहमी करता प्राप्त होतील. तर सांगण्याचा अर्थ असा, की कोणताही भक्त जे की शुद्ध भक्तीला प्राप्त केलेला आहे, अशी सहज त्यांना भक्ती प्राप्त झालेली नाहीये. भगवंतांसाठी तेवढी आपल्याला मेहनत करण्याची तयारी पाहिजे, आपल्या हृदयातले अनर्थ दूर करण्यासाठी. आणि ही मेहनत करण्याची तयारी म्हणजे आपण शास्त्रामध्ये जे उपदेश ऐकतो, भगवंतांच्या भक्तांकडून, शुद्ध भक्तांकडून जे उपदेश ऐकतो, जसं श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. भगवंत स्वतः आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, पहिल्या स्कंदाच्या, की जो भक्त भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी तत्पर असतो, उत्कंठित असतो, अशा भक्तासाठी स्वतः भगवंत हे स्वतः जिम्मेदारी घेतात, त्या भक्ताच्या हृदयातून सर्व जे अनर्थ आहेत, ते पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे भगवंतांचं जे नामजप आहे, त्याच्याबद्दल पण आपण ऐकतो, की चेतो दर्पण मार्जनम. आपला हृदयाचा आरसा, जो की जन्मोनजन्म त्याच्यावर धुळीचे थर साचलेले आहेत, ज्याच्यामधून आपण स्वतःचं भगवंतांच्या प्रतिबिंबाच्या रूपात स्वतःला व्यवस्थितपणे पाहू शकत नाहीये. तो हृदयाचा आरसा जर स्वच्छ करायचा आहे, तर भगवंतांचं नामस्मरण, नामजप हा एकमेव उपाय सांगितलेला आहे कलियुगामध्ये. तर नारद मुनींसारखे महान भक्त पण त्यांना नारद मुनींचं शुद्ध भक्तीचं स्तर प्राप्त होण्यासाठी या सर्व अवस्थेतून गेलेले आहेत आणि त्या अवस्थेतून गेल्यानंतर त्यांना अशा प्रकारे भक्ती प्राप्त झालेली आहे, की प्रभुपाद सांगतात, की त्यांना ह्या जन्मामध्ये कुठं आहे वर्णन ते, की ह्या जन्मामध्ये त्यांना अशा प्रकारे वनामध्ये जाऊन ध्यान करण्याची गरज नाहीये. का? कारण त्यांना भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त झाल्याने निश्चित प्रत्येक क्षणाला त्यांना भगवंतांचं दर्शन या स्तरामध्ये प्राप्त आहे. एवढंच नाही, तर नारद मुनींना अशा प्रकारे मुक्तता प्रदान करण्यात आलेली आहे, की ते वैकुंठ लोक असू, की गोलोक वृंदावन असू, की पृथ्वीलोक असू, की पाताळलोक असू, की अजून कोणते नरक लोक असू, प्रत्येक लोकामध्ये जाण्यासाठी त्यांना मुभा आहे. आणि भगवंतांना ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ते जाऊन वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये पण भेट देऊ शकतात. तर अशी मुभा प्राप्त करण्या अगोदर नारद मुनींनी साधना भक्तीच्या मार्गाने पूर्ण आपल्या हृदयाचं शुद्धीकरण केलेलं आहे.
आणि आपण हे पण इथे बघू, प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगत आहेत आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत पण सांगतील की खरंच नारदांचं हृदय हे कोणते त्याच्यामध्ये दूषण किंवा काही अनर्थ राहिले होते का? बिलकुल नाही. पण भगवंत केवळ त्यांचा जो भगवंतांबद्दलचा विरह आहे, तो वाढवण्याचा आणि भगवंतांना प्राप्त करण्याची त्यांची जी इच्छा आहे, ती अजून तीव्र करण्याचा इथे प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला एक उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जे क्वालिफाईंग काय आहे, तर हे जे आणि हृदय हे मद काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 अनर्थांनी हृदय हे पूर्णपणे स्वच्छ झालं पाहिजे. हे 6 अनर्थ थोड्या पण प्रमाणात हृदयामध्ये पाहिजे नाहीयेत. जर आपल्याला भगवंतांचं दर्शन प्राप्त करायचंय, शुद्ध भक्तीचा जर आपल्याला स्तर प्राप्त करायचा आहे. कुणाचा काही प्रश्न आहे याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. खूप महत्वाचे उपदेश आहेत आणि श्रील प्रभुपादांचे पण खूप छान तात्पर्य आहे. तर कृपया व्यवस्थित आपण जरा विस्तारामध्ये चर्चा करू. तर हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 22. सकृत यद्दर्शितं रूपं सकृत यद्दर्शितं रूपं एतत् कामायते नघा मत्काम क्षणकै साधु सर्वान् मुञ्चतीर्हच्छयान्. तर आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांनी 2 क्रायटेरिया दिलेले आहेत. भक्ती परिपक्व असणे आणि हृदय सर्व अनर्थां दूषणांपासून शुद्ध असणे. तर मी तुम्हाला म्हटलेलं आता की हे असं नाही की नारद मुनींच्या हृदयामध्ये काही दुर्गुण राहिलेले होते, पण भगवंत त्यांच्या उदाहरणामधून आपल्याला शिकवत आहेत. कशा प्रकारे आपल्याला कळतं की नारदांचं हृदय हे पूर्ण प्रकारे निष्कपट, निर्मळ, स्वच्छ होतं. भगवंत इथे त्यांना या श्लोकामध्ये रेफर करत आहेत. ते अनघ. अनघ म्हणजे अघ म्हणजे कोणत्या प्रकारचे पाप आणि अनघ म्हणजे असे व्यक्ती ज्यांचं हृदय हे पूर्ण प्रकारच्या सर्व पापांपासून हे शुद्ध झालेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला नारद मुनींचा स्तर कळतो भक्तीचा की ते भगवंतांचे पूर्ण शुद्ध भक्त आहेत आणि केवळ भगवंत या उपदेशातून एकतर आपल्याला शिकवत आहेत आणि त्यांची जी उत्कंठा आहे भगवंतांना प्राप्त करण्याची ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं जे भक्तीचा जो स्तर आहे जो की एका इन्फन्सी म्हणजे एका छोट्या बाळाच्या रूपात आहे, त्याला परिपक्व करून मोठ्या युथफुल म्हणजे पूर्ण सर्व शक्तीने पूर्ण मॅच्युअर अशी त्यांची भक्ती करण्याचा भगवंत प्रयत्न करत आहेत. तर अनघ म्हणजे भगवंत त्यांना हे निष्पाप म्हणून संबोधित करत आहेत. अनघ हे निष्पाप. कविता माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हे निष्पाप, तू केवळ एकदाच माझे व्यक्तिशः दर्शन केलेले आहेस आणि तुझी माझ्याविषयीची इच्छा अधिक उत्कट व्हावी यासाठी तुला असे दर्शन प्राप्त झाले. माझ्यासाठी जितका तू अधिक उत्कंठित होशील तितका भौतिक इच्छापासून मुक्त होशील. तात्पर्य पण वाचू. हा. हरे कृष्ण. शील प्रभुपाद की जय. तात्पर्य. जीव इच्छारहित असू शकत नाही, कारण तो निर्जीव दगडाप्रमाणे आहे. त्याला कर्तव्य आहेत, विचार, अनुभव, इच्छा आहेत. जेव्हा तो भौतिक दृष्टीने विचार करतो, अनुभव घेतो आणि इच्छा करतो, तेव्हा भौतिक बंधनात फसतो. उलट जेव्हा तो भगवंताच्या सेवेचा विचार करतो, प्रभूजी,
अनुभवतो, इच्छा करतो, तेव्हा तो क्रमशः सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो. भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत भक्त जितका अधिक रममाण होतो, तितकी अधिक उत्कंठा तो प्राप्त करतो. हा देवी सेवेचा दिव्य स्वभाव आहे. भौतिक सेवेत तृप्ती आहे, सेवेत तृप्ती आहे, परंतु भगवंताच्या आध्यात्मिक सेवेत परितृप्ती नाही आणि तिला अंतही नाही. भगवंताच्या प्रेममय दिव्य सेवेची उत्कंठा किती वाढत गेली तरी तिची परितृप्ती अथवा अंत आढळणार नाही. भगवंताच्या उत्कट सेवेने भगवंताच्या उपस्थितीचा दिव्य अनुभव येतो. म्हणून भगवत दर्शन करणे म्हणजे त्यांच्या सेवेत संलग्न राहणे होय, कारण त्यांची सेवा आणि स्वतःचे एक रूप आहे. निष्ठावान भक्तीने आपली भगवत सेवा निष्ठेने चालू ठेवावी, त्याविषयी भगवंत योग्य मार्गदर्शन करतील. नारदांना कोणतीही भौतिक इच्छा नव्हती आणि तरीही त्यांनी एक मिनिट प्रभूची स्क्रीन तरीही त्यांची तरीही त्यांची भगवंताविषयीची उत्कंठा अधिक वाढवण्याविषयी त्यांना संलग्न सांगण्यात आले होते. धन्यवाद. सांगण्यात आले होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद पाद की की जय. जय. तर इथे आपण पाहतो की भगवंत नारद मुनींना हे निष्पाप म्हणून संबोधित करत आहेत आणि त्यांच्या मनातलं सांगत आहेत की का त्यांनी केवळ एवढाच थोड्या काळाकरता दर्शन दिलं ह्या जन्मामध्ये, नारद मुनींची त्यांच्याबद्दलची उत्कंठा वाढवण्यासाठी. आणि इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी आपल्याला भगवत भक्ती आणि या भौतिक जन्मातील सेवा या दोन्ही मधला फरक सांगत आहेत. की ह्या भौतिक जीवनातील सेवा अशी असती की जसं गव्हर्नमेंट सर्वंट, त्यांना माहिती असेल की माझे वडील पण गव्हर्नमेंट ITI कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून होते, त्यांचं नोकरी. आणि ज्यावेळेस ते रिटायर झाले तर जनरली 58-60व्या वर्षी व्यक्ती रिटायर होतो आणि त्याच्यानंतर त्यांना थोडं आरामात जीवन जगायला आवडतं. का? कारण भौतिक जी सेवा आहे ती सॅशिएशन, त्याला मर्यादा आहे, तृप्ती आहे. तुम्हाला असं वाटणार नाही की अरे बापरे, आता नोकरी सुटली, रिटायरमेंट आली, तरी पण मला अजून काम करण्याचा इच्छा होता. काही लोकांना कदाचित काही काळ वाटू शकतं तसं, पण ती जी सेवा करण्याची इच्छा आहे ती जीवनाच्या शेवटपर्यंत कधीही कुणाला राहत नाही. का? कारण भौतिक जे कार्य आहे त्याच्यामध्ये सॅशिएशन म्हणजे कधी ना कधी माणसाला कंटाळा येतो. पण आध्यात्मिक सेवा तशी नाहीये. आध्यात्मिक सेवेला रिटायरमेंट नाहीये. आपण श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये बघतो की अक्षरशः आयुष्याच्या शेवटी मृत्यूशय्येवर असताना पण प्रभुपादजी हे भागवताचे तात्पर्य हे सांगत होते. आपण श्रीमद भागवतमचा जो 10वा स्कंद पाहिला, 13वा अध्याय पाहिला, तर त्या अध्यायामध्ये दिलेले जे तात्पर्य आहे श्रील प्रभुपादांनी, ते प्रभुपादांनी ह्या पृथ्वीवरून भगवत धामात जाण्याच्या केवळ आणि केवळ 7 ते 8 दिवस अगोदर दिलेले तात्पर्य आहे. म्हणजे जोपर्यंत शरीराच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत त्यांच्या जी काही शक्ती होती, प्रभुपादजींसारखे शुद्ध भक्त हे शेवटपर्यंत भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांची रुची राहते. आणि अशा भक्तांसाठी मग ते पृथ्वीवर असू की वैकुंठात असू की गोलोक वृंदावनात असू की कोणत्याही ठिकाणी असू, त्यांच्यासाठी फरक पडत नाही. त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये मी कसं संलग्न राहू शकेल. आणि अशा भक्तांसाठी भगवंत मग कधी-कधी त्यांची जी भौतिक शरीराच्या ज्या मर्यादा असतात की भौतिक शरीर हे वृद्ध होणारच, त्याला व्याधी अनुभवाव्या लागणारच आणि त्याचा पण अंततः अंत होणारच. म्हणून भगवंत त्यांना अशा प्रकारचं शरीर देतो की जे करून ज्या शरीराला ह्या भौतिक मर्यादा नसतील, जे म्हणजे आध्यात्मिक शरीर आहे, ज्याच्यामध्ये कधीही माणूस थकत नाही किंवा कधीही वृद्ध होत नाही किंवा कधीही त्या शरीराचा अंत होत नाही आपल्या भौतिक शरीराप्रमाणे. या प्रकारे भौतिक सेवे
आध्यात्मिक सेवेमध्ये त्याची रुची वाढत जाते. थोडं आपण भगवंतांना सेवा अर्पण केली, अजून सेवा अर्पण करण्याचा आपल्या हृदयामध्ये इच्छा निर्माण होते. आणि असा भक्त हा कधीही जीवनाच्या शेवटच्या काळापर्यंत भगवंतांच्या भक्तीमधून रिटायरमेंट किंवा सेवानिवृत्ती घेण्याचा विचार करत नाही. कारण त्याला ती भगवंतांच्या सेवेची जी लालसा आहे, ती अजून आणि अजून जास्त वाढत जाते. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं, की भगवंत आपल्या श्रेष्ठ भक्तांना पण कशाप्रकारे थोडंसं त्यांच्या हृदयामध्ये जर इकडं-तिकडं काही गोष्टी राहिलेल्या असतील, त्या शुद्ध करण्यासाठी आणि भक्तीमध्ये परिपक्व करण्यासाठी कधी-कधी वेगवेगळ्या परीक्षांमधून घालवतात. आणि आपल्याला आपल्या भौतिक दृष्टीने ह्या परीक्षा कधी-कधी खूप मोठ्या वाटू शकतात. पण जसं मी तुम्हाला इथे जर एक लाईन ड्रॉ करून दाखवली, फॉर एक्झाम्पल, मी इथे शेअर करतो तुम्हाला, 1 मिनिट. समजा हा बोर्ड आहे, ठीक आहे. आणि या बोर्डवर जर आपण अशी जर लाईन ड्रॉ करायचं ठरवलं, सरळ लाईन, आणि थोडं मध्ये त्याला काही अप्स अँड डाऊन्स आहेत आणि पूर्ण सरळ लाईन आहे. तर ह्या पूर्ण मोठ्या लाईनमध्ये जे छोटेसे अप आणि डाऊन आहेत, तेवढ्या काळाकरता जरी आपल्याला अवघड वाटत असतील, पण आपण जर इटर्निटीला मराठीत काय म्हणतो आपण? कोणी सांगू शकेल? इटर्निटी म्हणजे फॉर एव्हर. नाही, सदा सर्वदा कायम स्वरूपच. तुम्ही जर शाश्वत. शाश्वत किंवा पूर्ण जीवांच्या सर्व जे त्यांना जन्म मिळालेले आहेत, त्यांचा जर विचार केला, तर अशा शाश्वत काळामध्ये हे जे थोडे अप आणि डाऊन आहेत, भगवंतांनी दिलेले केवळ आपल्या हृदयातल्या थोड्या राहिलेल्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी, तर ते काहीच वाटत नाही. कारण तुम्ही जर खूप लांब लाईन ड्रॉ केली आणि छोटेसे अपडाऊन असतील, तुम्हाला ते लांबून दिसणार पण नाही. तुम्ही म्हणताल, प्रभूजी कुठे आहेत अप आणि डाऊन? लाईन तर सरळ दिसत आहे, है ना? तर भगवंतांच्या शुद्ध भक्तांसाठी त्यांना दिलेल्या ज्या छोट्याशा परीक्षा आहेत, त्या अशा छोट्याशा अप आणि डाऊन सारख्या आहेत. जसं आपण पाहतो, भगवंतांच्या वेगवेगळ्या शुद्ध भक्तांचं जर आपण उदाहरण पाहिलं, जसं महाराज चित्रकेतूंचं आपण पाहतो, की चित्रकेतू महाराज त्यांचं ज्यावेळेस नारद मुनी आणि अंगिरा मुनी यांनी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कठीण परीक्षा आली, की त्यांचं एकुलतं एक बाळ त्यांच्या पट्ट राहण्यांनी, बेसिकली दुसऱ्या राहण्यांनी चित्रकेतू महाराजांच्या विष देऊन मारलं आणि खूप दुःखी झाले. आणि त्यावेळेस नारद मुनींनी, अंगिरा मुनींनी जो उपदेश केला, शरीर आणि आत्मा याचा जो मुद्दा समजून सांगितला, चित्रकेतू महाराज खूप छान भक्त झाले आणि ते विद्याधर लोकामध्ये, जे की पृथ्वी लोकाच्या हायर प्लॅनेटरी सिस्टम्स, स्वर्ग लोकाच्या पण पलीकडे आहे, अशा विद्याधर लोकामध्ये त्यांना जन्म प्राप्त झाला. आणि तिथे वेगवेगळ्या विद्याधर लोकांच्या अप्सरांसोबत राहून ते भक्ती करू लागले. पण त्यांच्या हृदयामध्ये थोडंसं जे आपण फॉल्स इगो, म्हणजे थोडासा अहंकाराचा एक कण बाकी होता. आणि भगवंतांनी तो स्वच्छ करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी त्यांचं हृदय जे शिव आहेत, जे शिवजी आहेत, त्यांच्याद्वारे एक आदान-प्रदान घडवलं, जेणेकरून चित्रकेतू महाराजांनी थोड्या काळाकरता त्यांच्या जजमेंटमध्ये चूक झाली आणि त्यांनी शिवजींसोबत थोडा हसी मजाक, ज्याला आपण जोक म्हणतो, करण्याचा प्रयत्न केला. आणि शिवजींनी बिलकुल वाईट वाटून घेतलं नाही, पण पार्वती मातेला ते बिलकुल आवडलं नाही आणि त्यांनी लगेच चित्रकेतू महाराजांना शाप दिला, की आपण असुराचा जन्म प्राप्त कराल. पण भगवंतांच्या कृपेने असुराचा जन्म वृत्रासुराच्या रूपामध्ये ज्यावेळेस चित्रकेतू महाराज जन्मले, भगवंतांच्या कृपेने त्यांना मागच्या जन्मातली आपली चूक लक्षात राहिली, की कसं आपण शिवजींसोबत थोडासा जोक करण्याचा प्रयत्न केला आणि पार्वती मातेला तो अपराध वाटला आणि त्याच्यामुळे आपल्याला ही शिक्षा प्राप्त झाली आहे. आणि ते भगवंतांची शुद्ध भक्ती तिथूनही पुढे कंटिन्यू करू शकले. तर भगवंतांची ही कृपा आहे, की स्वर्ग अपि वर्ग नरकेषु अपि तुल्यार्थ दर्शनम, की कोणत्याही स्तरामध्ये भक्त जरी राहिला, तरी भगवंत त्यांना भक्तीबद्दलचं जी आठवण आहे
ती त्या शरीरामध्ये पण जरूर लक्षात आणून देतात, जेणेकरून भक्त भगवंतांच्या सेवेपासून कधी दूर जाणार नाही. त्याचं हृदय शुद्धीकरण झालं की नंतर आपण पाहतो इंद्राला ज्यावेळेस वृत्रासुर यांनी स्वतःला कसं मारायचं हे शिकवलं आणि इंद्राकडून वृत्रासुर ज्यावेळेस मारल्या गेले, दधीच्या ऋषींच्या हाडांपासून बनलेल्या वज्र ह्या शस्त्राने, ज्यावेळेस भागवत आपल्याला सांगते की वृत्रासुर यांना तुरंत लगेच भगवत प्राप्ती झाली. भगवंत संकर्षणाच्या वैकुंठ लोकामध्ये वृत्रासुर यांना लगेच एंट्रन्स किंवा आतमध्ये प्रवेश मिळाला. परंतु इंद्र हे या भौतिक जगातच राहिले त्यांच्या भौतिक आसक्तीमुळे. तर सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला थोड्या काळाकरिता वाटू शकतं की अरे चित्रकेतू महाराज तर इतके छान भक्त झाले होते, मग अचानक असं काय झालं की त्यांच्याकडून एक छोटीशी चूक घडली आणि पार्वती मातेकडून त्यांना शाप मिळाला आणि असुराचा जन्म घ्यावा लागला. त्याचं एकमेव कारण म्हणजे भगवंतांची इच्छा त्यांच्या हृदयामध्ये राहिलेले थोडेसे जे दूषण किंवा अनर्थ आहेत त्यांना शुद्ध करून चित्रकेतू महाराजांना वृत्रासुराला आपल्या भगवत धामात आणण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण बघतो भरत महाराजांच्या जीवनामध्ये की भरत महाराजांनी असं सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण वेन वी आन्सर द कॉल ऑफ नेचर, आपण ज्यावेळेस प्रातर्विधीला जातो त्यावेळेस असं कधी वाटून घेत नाही की अरे आपल्या शरीरातून आपण कोणती गोष्ट त्यागली आहे. आपल्याला असं वाटतं की छान वाटतं की शरीर अजून तंदुरुस्त व्यवस्थित वाटतं. आपल्याला असं वाटत नाही की आपण कोणती मौल्यवान गोष्ट त्यागली आहे. त्या प्रकारे भरत महाराजांनी आपल्या युवा अवस्थेमध्ये आपली पत्नी, मुलं, राज्य, ऐश्वर्य या सगळ्यांचा त्याग करून पुलह आश्रमामध्ये गंडकी नदीच्या तीरावर त्यांनी भगवंतांचं ध्यान करण्यासाठी आश्रमामध्ये एकटे राहून भक्ती प्राप्त म्हणजे भक्तीची विधी हे करू लागले, पार पाडू लागले. पण अशा भरत महाराजांना ज्या की भक्तीच्या अवस्थेमध्ये, भाव अवस्थेमध्ये होते, म्हणजे आपण अधो, श्रद्धा, साधुसंग ह्या सगळ्या क्रियांमध्ये जे शेवटची म्हणजे प्रेम अवस्थेच्या अगोदरची जी अवस्था आहे ती भाव अवस्था आहे. त्या अवस्थेवर असताना भरत महाराजांना एक छोटीशी चूक झाली की हरिणाच्या पिल्लाबद्दल त्यांची आसक्ती निर्माण झाली आणि त्या आसक्तीमध्ये दिवस रात्र त्यांच्या मनामध्ये विचारू लागला की ते पिल्लू ठीक तर आहे ना, कुणी प्राणी हिंस्त्र पशु तर त्याला खात नाहीये ना. अशा प्रकारे जीवनाच्या शेवटी त्यांना भगवंतांच्या ऐवजी त्या हरिणाच्या पिल्लाची आठवण झाली आणि पुढचा जन्म हरिणाचा प्राप्त झाला. पण भगवंतांच्या कृपेने त्या हरिणाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर पण त्यांनी मागच्या जन्मातली जी आठवण आहे भगवंतांनी त्यांना विसरू दिली नाही आणि भक्ती कंटिन्यू राहिली. त्याच्यामुळे त्या हरिणांनी पण लगेच आपले आई वडील जे काही असतील त्या हरिणांच्या संगतीचा त्याग करून परत पुलह आश्रमामध्ये आले, जिथे भरत महाराजांचा आश्रम होता आणि बाकीच्या ऋषी मुनींचे जे आश्रम होते त्यांच्या आश्रमाजवळ राहून त्यांचा संग प्राप्त करून त्यांच्याकडून भगवंतांबद्दल, भक्तीबद्दल ऐकत राहिले आणि अशा प्रकारे आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं हरिण रूपामध्ये. आणि पुढे त्यांना तर असं कोणतं हरिण आहे ज्याला मागचा जन्म लक्षात राहतो किंवा भगवंतांच्या भक्तीबद्दल आकर्षण प्राप्त होतं आपल्या भौतिक गोष्टी पालन न करता, किंवा असं कोणतं हरिण आहे ज्याला हरिणाच्या जन्मानंतर लगेच एका मानव जन्मामध्ये शुद्ध भक्ताचा जन्म प्राप्त होतो, जड भरत महाराजांचा. तर सांगण्याचा अर्थ असा की भगवंत जरी त्यांच्या भक्तांना कधी कधी काही परीक्षा देत असतील आणि आपल्या भौतिक दृष्टीने आपल्याला कदाचित वाटू शकतं की अरे एवढ्या महान भक्ताला पण एवढं अवघड परीक्षा भगवंत का द्यायला लावत आहे, कारण की कृष्णाची इच्छा आहे की त्या भक्ताला लवकरात लवकर भगवत धामात घेऊन येणे. आणि अशा भक्ताला भगवत धामात आणण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, काय करणं आवश्यक आहे भगवंतांना, कोण सांगेल? येस, किरण प्रभूजी, किरण जाधव प्रभू किंवा क्षितिजा माताजी किंवा कविता माताजी किंवा बाकीचे भक्त. इतर भक्तांबद्दलचा मत्सर नाही केला पाहिजे. बेसिकली हृदयामध्ये कोणतेही अनर्थ राहता कामा नये आणि भगवंतांच्या भक्ताच्या त्या हृदय शुद्धीकरणासाठी जे कोणतं आवश्यक आहे ती परीक्षा भगवंत जरूर त्या भक्ताला द्यायला लावतील, जेणेकरून लगेच तो भक्त परत येऊ शकेल.
क्लिअर आहे हा टॉपिक सगळ्यांना? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो हरे प्रभूजी. हो प्रभूजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि हे मुद्दे आपण चर्चा केली की भगवंतांच्या भक्तीमध्ये सेवा आणि भौतिक कार्य किंवा सेवा यामध्ये काय फरक आहे. भौतिक कार्यामध्ये मनुष्य कंटाळा येऊन जातो, पण आध्यात्मिक भक्तीचं तसं नाही. आध्यात्मिक भक्तीमध्ये भगवंतांना सेवा करण्याची जी लालसा आहे, इच्छा आहे, ती अजून जास्त वाढत जाते. आणि अजून एक मुद्दा पाहण्याचा हा आहे की आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपली रुची, आपली जी उत्कंठा आहे, ती वाढवण्याचा जो मार्ग आहे तो कोणता आहे? की ज्या गोष्टीची आपण जास्त प्रॅक्टिस, जास्त सराव करत राहतो, ज्या गोष्टीमध्ये आपण जास्त एंगेजमेंट ठेवतो, त्याच गोष्टीमध्ये आपली जी रुची आहे, जी इच्छा आहे करण्याची, ती अजून वाढत जाते. फॉर एक्झाम्पल, असा व्यक्ती ज्याने की जीवनामध्ये कधी एखादं छान स्वीट, रसगुल्ला असो, रसमलाई असो किंवा गुलाबजामुन असो, कधी घेतलेलंच नाही, तर त्याला त्या गुलाबजामुनची चव माहीत नाहीये, त्याच्यामुळे इतकी इच्छा प्राप्त होणार नाही. पण असा एखादा व्यक्ती तुम्ही विचार करा, की ज्याला प्रसादामध्ये रोज गुलाबजामुन घेण्याची सवय आहे. तुम्ही जर त्याला 1 महिना म्हटले, की "बाबा तुला गुलाबजामुन मिळणार नाही." तर त्याला, कारण रोज सवय आहे, त्याची इच्छा आहे, आसक्ती आहे, त्याला खूप अवघड जाईल रोज प्रसाद घेणे त्या स्वीट शिवाय. तर सांगण्याचा अर्थ असा, की आपल्याला पण भगवत भक्तीमध्ये जर उत्कंठा वाढवायची आहे किंवा रुची वाढवायची आपली, तर त्याला आपल्याला थोडं जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ, आपण समजा जे दीक्षित भक्त आहेत, आपण वचन घेतो आपल्या गुरु महाराजांसमोर, की कमीत कमी 16 माळा आपण करण्याचा प्रयत्न करू, जप. आणि ह्या 16 माळांच्या जर आपण वर केला, जास्त केला, तर अजून आपली जी रुची आहे, जी आसक्ती आहे भगवत भक्तीसाठी, भगवंतांचं नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी, ती अजून वाढत जाईल. किंवा आपण भगवंतांबद्दल ऐकण्याचं पण जर थोडं-थोडं रोज ऐकत गेलो, तर भगवंतांबद्दल ऐकण्याची आपली जी उत्कंठा आहे, जी रुची आहे, ती अजून वाढत जाईल. तर सगळ्यात सोपा मार्ग भक्तीमध्ये अजून उत्कंठा प्राप्त करण्याचा, की भक्तीचे जे कार्य आहे ते नियमित करणे आणि ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करणे. सुरुवातीला ते वाढवणं जरी मेकॅनिकल किंवा जरी अवघड वाटत असेल, तरी सबसिक्वेंटली नंतर आपल्याला जरूर ती इच्छा अजून वाढत जाईल त्या कार्यामध्ये गुंतल्यामुळे. तर आपण पुढचा श्लोक इथे म्हणू, जर कुणाचा काही प्रश्न नसेल तर. हरे कृष्ण. सत्सेवया दीर्घयापि सत्सेवया दीर्घयापि जाता मयि दृढा मतिः आता मयि दृढमती हित्वा वद्यम् इमं लोकम् वद्यमिमं लोकम् गन्तामज्जनतामसि मज्जनतामसि. तर सत्सेवया दीर्घयापि, अशा प्रकारे भगवंतांची सेवा केल्यानंतर काय परिणाम होतो ते भगवंत इथे नारद मुनींना सांगत आहेत. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हा, संजना मध्ये. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. भक्त परम सत्याच्या सेवेने काही काळातच भक्ती दृढ होतो आणि त्याची बुद्धी माझ्या ठाई स्थिर होते. फलतः या शोचनीय जगाचा त्याग केल्यानंतर तो दिव्य लोकात माझे सहचर्य प्राप्त करतो. प्रभूजी तात्पर्य सुद्धा वाचू? येस माताजी. हरे कृष्ण. तात्पर्य: परम सत्याची सेवा करणे म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची सेवा करणे होय. असे श्री गुरु, साधक भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये दिव्य पारदर्शक माध्यम आहे. प्राथमिक स्तरावर भक्ताजवळ आपल्या
वर्तमान भौतिक इंद्रियांच्या शक्तीने भगवंताकडे जाण्याची पात्रता नसते आणि म्हणून आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांच्या दिव्य सेवेत त्याला प्रशिक्षित करण्यात येते. अशा प्रशिक्षणाने अल्पावधीतच तो दिव्य सेवेचे ज्ञान प्राप्त करतो. क्रमाक्रमाने प्रगत होऊन तो शेवटी या भौतिक जगातील चिरकाळाचे वास्तव्य संपवितो आणि त्याला दिव्य जगात भगवंतांच्या राज्यात भगवंतांच्या मुक्त जनामध्ये समाविष्ट होण्याची संधी दिली जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भक्त परम सत्याच्या सेवेने काही काळातच भक्तीत दृढ होतो आणि त्याची बुद्धी माझ्या ठायी स्थिर होते. फलतः या शोचनीय जगाचा त्याग केल्यानंतर तो दिव्य लोकात माझे सहचार्य म्हणजे भगवंतांची असोसिएशन, सहयोग, त्यांचं सहयोगी बनणे, साहचर्य प्राप्त करतो. तर इथं भगवंतांना प्राप्त करण्यासाठी कोणता उपाय सांगितलाय? त्यांच्या सेवेमध्ये नेहमी गुंतलेलं राहणं. आणि अशा प्रकारे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जर स्वतःला एंगेज ठेवलं, गुंतून ठेवलं, तर त्याचा रिझल्ट त्याचा काय होईल? भक्तीमध्ये असा भक्त दृढ होईल, स्थिर होऊन जातो. जसं भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पण भगवंत अशा स्थिर भक्ताबद्दल सांगतात, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञ म्हणजे असा भक्त ज्याचं जे मन आहे ते भक्तीमध्ये पूर्णतः भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेला आहे, स्थिर आहे, विचलित होत नाही तो भक्त. जसं की आपण बघतो, एखादा दिवा आहे आणि त्याला जर बाजूला तो काच जो असतो, कंदिलाचा म्हणा किंवा दिव्याचा म्हणा, तो जर लावलेला नसेल आणि हवेमध्ये त्याला जर ठेवलं तर त्याची जी वात आहे, त्याची जी ज्योत आहे ती फडफडत राहील आणि थोडी जास्त हवा आली की ती ज्योत विझू शकेल. त्याचप्रमाणे आपल्या भक्तीची ज्योत जर स्थिर नसेल, त्याला जर आजूबाजूला आपल्या साधना भक्तीचं जर आवरण नसेल, काच नसेल, तर आपल्या जीवनामध्ये थोडं पण काही उलट झालं की लगेच आपल्या भक्तीची जी ज्योत आहे ती फडफडायला लागते, म्हणजे आपली भक्ती अफेक्ट व्हायला लागते. आणि ते जर उथल-पुथल म्हणजे जे जीवनात येणाऱ्या अडचणी असतील, त्या जर खूप जास्त झाल्या आणि आपण आपल्या भक्तीच्या सेवेमध्ये जर दृढ नसतो, तर ती ज्योत कदाचित विझू पण शकते. म्हणजे ह्या जन्मामध्ये मनुष्याची जी भक्ती आहे ती काही काळाकरता स्टॉल किंवा थांबू पण शकते. आणि माहित नाही, पुन्हा दुसरा जन्म प्राप्त करून, पुन्हा दुसरं मन, बुद्धी, अहंकार प्राप्त करून कधी आपल्याला पुन्हा भक्तांच्या सहयोगाची संधी मिळेल ती भक्ती पूर्ण पुढे चालवण्यासाठी. तर हे जर पाहिजे नाही आपल्याला, ह्या जीवनामध्ये जर आपल्याला भक्तीमध्ये दृढ व्हायचंय, तर काय करणं आवश्यक आहे? भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला प्रॉपरली, व्यवस्थितपणे जोडून घेणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे जोडल्यानंतर भक्त हा असं स्थिर होऊन जातो की त्याच्या जीवनामध्ये कठीणातले कठीण प्रसंग जरी ज्यावेळेस आले तरी पण तो अफेक्ट होत नाही. जसं आपण नारद मुनींच्या माफ करा, नारद मुनींच्या स्वतःच्या जीवनामध्ये इथे बघत आहोत की केवळ 5 वर्षांचा बालक आहे, पण आई गेल्यानंतर पण तो त्याच्या जीवनामध्ये अफेक्ट नाही झालेला आहे, भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर राहिलेला आहे. किंवा चित्रकेतू महाराजांच्या जीवनामध्ये बघतो की त्यांना विद्याधर एवढा श्रेष्ठ देह प्राप्त झालेला आणि स्वर्गलोकापेक्षाही उच्च लोकामध्ये त्यांना राहण्याची सवय होती. पण पार्वती मातेच्या शापामुळे ज्यावेळेस त्यांना असुराचा जन्म घेण्याची वेळ आली, एका क्षणासाठी पण ते विचलित झाले नाहीत. केवळ त्यांनी पार्वती मातेची माफी मागितली आणि ही प्रार्थना केली की तुम्ही मला असुराचा जन्म घ्यायला सांगतायत, काही हरकत नाही, मी आनंदाने घेईन. फक्त तुम्ही एवढं वरदान द्या की मी भगवंतांना आणि भगवंतांची भक्ती त्या असुराच्या जन्मामध्ये पण विसरू नये. तर सांगण्याचा अर्थ असा की एका भक्ताच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रकारे जरी उलटपालट झाली, तरी जर तो भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेला असेल तर त्याची भक्ती दृढ राहील आणि ती विचलित होणार नाही या जीवनातल्या अवघड गोष्टींमुळे. आणि अंततः भागवत सांगतं की असे भक्त जे
आपल्या भक्तीमध्ये दृढ आहेत आणि आपल्या जीवनामध्ये होणारी जी उलटपालट आहे त्याला आपण भगवंतांच्या कृपेच्याच रूपामध्ये एक्सेप्ट करतात, स्वीकार करतात. असे भक्त हे निश्चित या भौतिक जगातील शरीराचा त्याग केल्यानंतर दिव्य लोक प्राप्त करणं इट बिकम्स देअर राईटफुल क्लेम. म्हणजे याचा अर्थ ते भगवत धामात जाण्यासाठी पूर्णपणे 100% तयार होतात, जे की भक्तीमध्ये अशा प्रकारे दृढ होतात आणि स्थिर राहतात. कोणता श्लोक आहे तो? समाश्रिताये नाही, तो नाही. ततेनुकंपां सुसमीक्षमानो भुञ्जानु एवात्मकृतं विपाकम् मत्वात्मपूर्भिर्विदधं नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे सदाय भाव. की असा भक्त जो की आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवनामध्ये येणारे कठीण मधले कठीण प्रसंग हे केवळ भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो या गोष्टीसाठी की आपल्या हृदयामध्ये राहिलेले जे कोणते अनर्थ आहेत थोडेफार ते अनर्थ स्वच्छ करण्यासाठी भगवंत आपल्याला ही परीक्षा देत आहेत. आणि अशा प्रकारे परीक्षा देताना पण भगवंतांना जो कृतज्ञ राहतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये दृढ राहतो असा भक्त निश्चित भगवत धाम प्राप्त करण्यासाठी तयार कॅन्डिडेट, तयार व्यक्ती बनतो असं आपल्याला ब्रह्माजी सांगत आहेत भागवतामध्ये. तर यासोबतच 23व्या श्लोकासोबत आपण आजची जी चर्चा आहे भागवताच्या पहिल्या स्कंदावर आणि 6व्या अध्यायावर ही कन्क्लूड करू आणि पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू मंगळवारी. तर कुणाचा काही प्रश्न आहे आज आपण केलेल्या चर्चाबद्दल? हरे कृष्ण. नारद मुनींच्या आपण जीवनातून काय काय शिकवणी शिकू शकत आहोत ते क्लिअर आहे सगळ्यांना? हो प्रभूजी. कुणी सांगू शकेल आपण काय काय मुद्दे शिकू शकलो आतापर्यंत नारद मुनींच्या जीवनातून? एक एक मुद्दा कोणता पण? संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण संजना माताजी. यस कृष्ण. हा प्रभूजी, त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते 5 वर्षाचे असताना त्यांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला की कोणही सामान्य व्यक्ती जो डिप्रेस होऊ शकतो, पण तरी त्यांना त्या प्रसंगामुळे त्यांना भगवंतांची जे आहे एक्स्ट्रा भक्ती प्राप्त झाली आणि त्यांना ती शुद्ध भक्ती प्राप्त होऊन त्यांनी ते स्थान मिळवलं जे साधू संतांसाठी पण खूप दुर्मिळ आहे. धन्यवाद, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. म्हणजे एवढे कमी वयामध्ये पण एवढी अवघड परीक्षा होऊन पण ते आपल्या भक्तीमध्ये स्थिर राहिले. संजय साना प्रभूजी, हरे कृष्ण. आपलं काही टिप्पणी आहे? संजय प्रभूजी अनम्यूट करा. हरे कृष्ण. रती रूपा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही हे सांगितलं की भक्तीमध्ये आपल्याला खूप परिपक्व असणे फार गरजेचं आहे, तरच आपण रजो आणि तमो गुणापासून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. आणि परिपक्व होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? आपल्याला निरंतर श्रीकृष्णाची सेवा केली पाहिजे. सेवा करणं आवश्यक. सेवेमध्ये नियमित जोडणं आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे. हरे कृष्ण. संजय प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस प्रभूजी. काय शिकलो आपण अजून? मी थोडं लेट जॉईन झालो अच्छा. त्यामुळे नाही समजलं, पण ठीक. शेवटचं थोडं समजलं. ठीक आहे. पहिल्यापासून नाही जॉईन करता आलं, मला नेटचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, ठीक आहे प्रभूजी, काय हरकत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कोणत्या भक्तांना काही शेअर करायला आवडेल की आपण आतापर्यंत नारद मुनींच्या जीवनामधून काय काय मुद्दे नोंद करून घेतले इथं? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण संजना माताजी. प्रभूजी, मला जरा 22वा श्लोकचं तात्पर्य थोडं समजून सांगाल का? हा, 22वा श्लोक. तर 22व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे
असं कधीच होणार नाही की आपल्या इच्छा आकांक्षा नष्ट होतील. त्याच्या इच्छा आकांक्षा भक्ताच्या निश्चित राहतील. आणि या इच्छा आकांक्षा आपण 2 प्रकारे चॅनलाइज करू शकतो. एक प्रकार आहे की आपण त्यांना भौतिक कार्यामध्ये लावू शकतो. पण भौतिक कार्यामध्ये लावल्यानंतर त्याचा जो परिणाम होतो, तो हा की ते काम केल्यानंतर, ते कार्य केल्यानंतर काही काळानंतर ते रटाळ वाटू लागतं, कंटाळा येऊ शकतो. पण त्याच्या विरुद्ध प्रभुपादजी सांगतात, की जीव भगवंतांचा अंश ज्यावेळेस आध्यात्मिक कार्यामध्ये जोडतो, त्यावेळेस त्या आध्यात्मिक सेवेला कधीही परितृप्ती किंवा सॅशिएशन सॅशिएशन मराठीत काय म्हणतो, कधी कंटाळा येणार नाही आपल्याला. ती खूप कंटाळवाणा. कंटाळवाणं कधीही वाटणार नाही आपल्याला. तर ती जी सेवा आहे ती अजून आपल्याला अधिक करण्याची इच्छा, उत्कंठा प्राप्त होईल, जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडलं तर. आणि आपण याच्या उदाहरणामध्ये पाहिलं, प्रभुपादांचं उदाहरण, की प्रभुपाद हे त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत, की शरीर वृद्ध झालेलं आहे, त्यांनी अन्नत्याग केला होता, म्हणजे हातापायामध्ये शक्ती नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये जो की भौतिक व्यक्ती हा जीवन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील, पण प्रभुपादांची आसक्ती कुठं होती? अगदी मृत्यूशय्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रभुपादांनी श्रीमद भागवतमचे तात्पर्य दिले. तर ह्याच्यावर आपण चर्चा केलेली माताजी. कोणता एक मुद्दा वाचायचा आहे इथून तात्पर्यामधून? प्रभूजी तुम्ही एक सांगितलेलं की मत्सर वगैरे असं तुम्ही एक सेंटेन्स बोलले होते ते ऍक्च्युली मला नाही इंटरनेट इश्यूमुळे कदाचित मला नसेल हे झालं. अच्छा. मी सांगितलेलं की आपल्या हृदयामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 वेगवेगळ्या प्रकारचे जे अनर्थ आहेत, हे अनर्थ सर्वच्या सर्व आपल्याला पूर्ण शुद्ध करावे लागतील, जर आपल्याला भगवत धामात प्राप्त करायचे आहेत. आणि भगवंत आपल्याला ज्या कोणत्या परीक्षा देतात, त्या परीक्षांचं एकमेव उद्देश म्हणजे आपल्या हृदयातून हे अनर्थ, हे दूषण किंवा हे घाणेरड्या गोष्टी स्वच्छ करणं, शुद्ध करणं ह्या होत. हो, प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. आणि आपण बेसिकली म्हटलेलं की भगवंतांच्या सेवेमध्ये नियमितपणे जर आपण जोडल्या जाऊ, तर दोन्ही गोष्टी ऑटोमॅटिकली होतील. आपल्याला सेवेमधली जी लालसा आहे, जी उत्कंठा, इच्छा आहे, ती अजून वाढत जाईल, अजून सेवा करण्याची. आणि आपल्या हृदयामधले पण जे अनर्थ आहेत, ते ऑटोमॅटिकली हळूहळू शुद्ध होतील. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये, भगवंतांच्या सेवेमध्ये जर आपण जोडल्या गेलो तर. ठीक आहे? हो प्रभूजी. पण प्रभूजी आपलं कधी कधी असं मनामध्ये एक विचार येतात कारण की आपण या भौतिक सृष्टीमध्ये आहोत, आपल्या डेली लाईफ बद्दल या विचार वगैरे येतात आपल्या मनामध्ये, तर मग आपण त्या विचारांना बाजूला करून आपली भक्ती कंटिन्यू कशी ठेवू शकतो? करेक्ट. सो बेसिकली अशा गोष्टी ज्या आपल्या भक्तीसाठी लाभदायक आहेत. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणार्थ, घरामध्ये मला सुपर मार्केटमध्ये जाऊन काही लिस्ट गोष्टी आणण्याचं बायकोने सांगितलंय समजा, तर मी असं नाही म्हणू शकत की भौतिक गोष्ट आहे. का? कारण घर व्यवस्थित चालणं हे पण माझ्या कुटुंबाला त्यांच्या कृष्ण भक्तीमध्ये आनंदी ठेवण्यासाठी सपोर्ट करणं आवश्यक आहे. तर आपल्या भौतिक जिम्मेदाऱ्या पण आपल्याला भक्तीच्याच संबंधामध्ये बघायच्या आहेत आणि त्याच प्रकारे पूर्ण करायच्या आहेत. साध्या साध्या गोष्टी पण केवळ स्वतःचं शरीर मेंटेन करण्याकरिता नाही, तर भगवंतांच्या सेवेमध्ये आपलं कुटुंब आणि स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या बघायच्या आहेत. हो प्रभूजी. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अजून हरे कृष्ण. हरे कृष्ण. किरण प्रभूजी. हरे कृष्ण. हा, इथे आणखीन एक आपल्याला गोष्ट समजली, म्हणजे भगवत भक्तीमध्ये परिपूर्ण होण्यासाठी वनात जाण्याची गरज नाही, किंवा गरज वनात नाही. जरी गेलो आपण आणि इंद्रिय विषयांचा जर आपल्या मनामध्ये किंवा हृदयात जर त्याचा विचार चालू असला, तर त्याचा भगवत प्राप्तीसाठी उपयोग होणार नाही. खरी गोष्ट. इतर भौतिक ह्याच्यात सुद्धा राहून सुद्धा आपण ते इंद्रिय विषयापासून
अलिप्त राहिलो तर तरी सुद्धा आपली ती भक्ती परिपूर्ण होऊ शकते. आणि ज्याप्रमाणे नारद सर्वत्र वनात जात होते किंवा इतर सर्व ठिकाणी फिरत होते, ते परिपूर्ण असल्याप्रमाणे होते ते, असं करेक्ट. एक आणि आपल्याला केवळ अलिप्त राहून उपयोग दर्शवण्यासाठी. नाही, तर भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न त्यातून झालं. आपलं मुक्त झालं पाहिजे. हा, संलग्न झालं पाहिजे. करेक्ट. हरे Yes. कृष्ण. धन्यवाद. हरे अजून कोणत्या माताजी काही सांगत होते आता? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे त्यांनी कृष्ण. असंही म्हणाले आहेत की जे श्रील प्रभुपाद यांची पुस्तकं आहेत, जरी आपण आधी वाचले वगैरे तरी पण तुम्हाला भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते. निश्चित. आणि दुसरं अजून एक सांगितलं की म्हणजे तुम्ही प्रमाण मागू नका, म्हणजे ते तुम्हाला हळूहळू तुम्हाला मिळेलच. म्हणजे मला दिसायलाच हवं किंवा मला खरी त्याचं खरी काहीतरी अनुभूती व्हायलाच हवी, खरी गोष्ट. ती हळूहळू तुम्हाला कळेल. हरे कृष्ण. खूप छान मुद्दा सांगितला तुम्ही, की आपल्या साधक अवस्थेमध्ये आपण कधी असा हट्ट नाही धरायला पाहिजे, की माझ्या इंद्रियांद्वारे मला भगवंतांचा आत्ताच लगेच अनुभव पाहिजे. भागवत क्लिअरली सांगतं, की थोडंसं पेशंट राहा. पेशंट म्हणजे थोडंसं धैर्य ठेवा. आपलं हृदय शुद्धीकरण करा. आपोआप भगवंतांच्या कृपेने तो पण स्तर प्राप्त होईल. पण आपण आधी आता साधना स्थितीत आहोत. साधना अवस्थेमध्ये आपल्याला हृदय शुद्ध करणं हे सर्वात महत्वाचं आहे. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा आजच्या भागवत चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. सादर प्रणाम प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. हरे